नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. ती म्हणजे गट क व ड ची तुम्ही खूप दिवसापासून प्रश्न विचारत होते की याचे निकाल कधी लागणार. तर मित्रांनो, एकदाचे निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व निकाल आता तुम्हाला पाहायला भेटत आहेत. वेबसाईट देखील मित्रांनो स्लो चालते, परंतु सर्व ओपन होत आहेत निकाल. मी काय करतोय, तुम्हाला सर्व गट क चे आणि ड चे गट ड चे तर 3 PDF आहेत आणि गट क चे मित्रांनो जवळपास 53-54 संवर्ग आहेत. सर्वांच्या PDF फाईल बनवून गुगल ड्राईव्हला देतोय आणि त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सर्व तुम्ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, सर्व निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले आहेत. गट क चे देखील पूर्णच्या पूर्ण संवर्गाचे मित्रांनो 53-54 संवर्ग जेवढे आहेत तेवढेचे मित्रांनो निकाल तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आणि गट ड चं जर पाहिलं मित्रांनो, तर गट ड मध्ये आपण जर जाहिरात बघितली तर याच्यामध्ये मित्रांनो जसं की 3269 ह्या गट ड साठी 10वी पासवरती जागा होत्या. त्याच्यानंतर बाकी देखील या ठिकाणी मित्रांनो जे संवर्ग होते त्यांचेही निकाल आलेले आहेत. पहा, नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी, नियमित क्षेत्र 50% मधून, अकुशल कारागीर परिवहन, HMR यांच्या देखील PDF फाईल मित्रांनो तुम्हाला मी देत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती म्हणजे महत्त्वाची. याची आता पुढची प्रोसेस काय असणार आहे, मग अजून किती लिस्ट लागतील, मग तुमची निवड कशी होणार आहे आणि कट ऑफ किती लागू शकतो, हा खूप जणांचा प्रश्न आहे. आता ज्या लिस्ट लागलेले त्याच्यावरून तुम्हाला सर्व माहिती मी सांगणार आहे. याच्यामध्ये आपण गट ड ची सर्वात अगोदर माहिती बघूयात, त्याच्यानंतर मग गट क ची देखील आपण माहिती पाहूयात स्टेप बाय स्टेप. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे जे प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती द्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही गट क मधून असाल किंवा गट ड मधून असाल, तुमचं गट ड चं तुमचे मार्क्स किती आलेले आहेत, तुमची कॅटेगरी काय आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट काय आहे, त्यानुसार मित्रांनो आपल्याला कट ऑफ काढायला किंवा विद्यार्थ्यांना समजायला सोपं जाईल की नेमकं या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावरनं देखील समजेल. त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे कमेंट करून मित्रांनो नक्की सांगायचं आहे तुम्हाला किती मार्क्स पडलेले त्याबद्दलची माहिती. तर बघा मित्रांनो, गट ड च्या त्या 3 लिस्ट लागलेल्या आहेत. त्या 3ही लिस्ट मी या ठिकाणी डाउनलोड केलेल्या आहेत. लिस्ट 3 म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्व दिलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती. नोकरीविषयक संधीमध्ये तुम्ही गेलात की हे सर्व PDF फाईल देखील ऑफिशियल वेबसाईटलाही तुम्हाला भेटतील. तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक देखील त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणजे मित्रांनो आता पुढील प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला सांगतो लगेच. पहा, तुमची पहिल्यांदा गुणवत्ता यादी लागलेली आहे. आता गट ड मध्ये मित्रांनो गट ड चं जी प्युअर गट ड ची पदं होती 3000 पेक्षा जास्त पदं, ही बाकीची मित्रांनो जी आहेत एका शिफ्टमध्ये जर ह्या परीक्षा झाल्या असतील तर यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. फक्त गट ड ची जी 3000-3500 पदे होती त्यांची नॉर्मलायझेशन झालेलं आहे. काही जणांचे 102 मार्क आहेत, तर काही जणांना 110 पर्यंत गेलेले आहेत. काही जणांचे 114 मार्क आहेत, तर काही जणांचे त्याचे 110 देखील झालेले आहेत. असे 4-5-5-6 मार्क्स जे आहेत कमी जास्त होऊन काही जणांचे वाढलेत, तर काही जणांचे या ठिकाणी कमी झालेले आहेत. तर टोटल 3 लिस्ट या ठिकाणी लागल्यात. पहा, गट ड च्या त्याच्यामध्ये पहिली लिस्ट जर आपण बघितली मित्रांनो, तर याच्यामध्ये सर्व टॉपर्स आहेत मित्रांनो. या ठिकाणी सर्व जे हायेस्ट स्कोर जे आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण. 180 पासून चालू होत आहेत. 180 ची जवळपास जर पाहिलं मित्रांनो किती पेजेस आहेत या ठिकाणी बघा. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की 180, 170, 175 एवढे मार्क्स दिसत आहेत, मग कट ऑफ काय होईल, हाय जाईल की काय, असं होईल का? तर नाही मित्रांनो, जवळपास पाहिलं तर आपण मित्रांनो पहा 180 पर्यंत किती विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. फक्त 93 विद्यार्थी आहेत मित्रांनो 180 वरती गट ड मध्ये पहिल्या लिस्टमध्ये. त्याच्यानंतर पहा मित्रांनो 179 वरती जर आपण बघितलं, जवळपास मित्रांनो पुढं जर पाहिलं तर 179, 170 त्या 176, त्याच्यानंतर पहा पुढं जे आहेत ते कमी कमी मार्क्स होत जात आहेत मित्रांनो. 170 वरती जास्त विद्यार्थी आहेत. 175 ते 170च्या दरम्यान मित्रांनो जास्त विद्यार्थी आहेत जरा. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं अजून मार्क्स कमी कमी होत जात आहेत. तर ही जी PDF फाईल आहे, पहिली PDF फाईल आहे मित्रांनो, याच्यामध्ये 150 पर्यंत ते 160-150 पर्यंत मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे एक कट ऑफचा अंदाज तुम्हाला मी एक सांगतोय मित्रांनो लगेच. गट ड चं कट ऑफचा अंदाज तुम्हाला लगेच सांगतोय मी या ठिकाणी. पहा 160 पर्यंत या ठिकाणी पाहू शकता किती विद्यार्थी आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज समजेल. 140 पर्यंत पाहू शकता. 140, 146, 150 पर्यंत जवळपास 12,000 पर्यंत विद्यार्थी आहेत. आता मग याच्यामध्ये मित्रांनो काय होईल, ही पहिली जी लिस्ट आहे जवळपास किती जणांची आहे पहा.
24,589 जणांची पहिली लिस्ट आहे. जागा 3,500 आहेत गट ड मध्ये. फक्त गट ड सांगतोय. 133 वरती ही लिस्ट तुम्हाला दिसते. तर आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशनचे आहेत. याच्यावरनं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही की 130 वरती, 140 वरती, 150 वरती कट ऑफ जाईल. कट ऑफ म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडले त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन करायचं. तो कट ऑफ आपण त्याला म्हणतो मित्रांनो. एक अंदाजित तुम्हाला माहिती सांगतो मी. तर ही जी पीडीएफ फाईल आहे याच्यावरून आपण कट ऑफ देखील ठरवू शकत नाही अजून मित्रांनो. कारण की जर पीडीएफ फाईल आपण जाहिरात जर आपण बघितली तर याच्यामध्ये काय म्हटले पहा, जसं की गट ड संवर्गाची पदे भरताना कार्यालयनिहाय माहिती उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर प्रत्येक कार्यालयानुसार अशा पद्धतीने जे आहेत ते जागा निघालेले होते मित्रांनो. तर याचं काय होणार आहे पहा, जसं की तुम्ही ज्या कार्यालयामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या कार्यालयामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा होत्या, सामाजिक समांतर आरक्षणानुसार मग त्यामध्ये किती विद्यार्थी आहेत, मग त्यानुसार मित्रांनो तुमचा अजून कट ऑफ ठरणार आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो अजून कमी तुमचा कट ऑफ लागू शकतो. त्यानुसार तुमच्या कॅटेगरीचा अजून कमी कट ऑफ लागू शकतो. जरी या पीडीएफ फाईलमध्ये मार्क्स मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट लिस्टमध्ये मार्क्स जरी या ठिकाणी 140, 150, 130, 160, 170 जरी असले तरी त्या कॅटेगरीमध्ये अजून मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार जे आहे मित्रांनो अजून छाटणी केली जाईल. त्यानुसार मग मित्रांनो अजून कट ऑफ जो आहे तो तुमचा कमी होईल. तर गट ड चा माझ्या माहितीप्रमाणे तर मित्रांनो कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागू शकतो. 93 विद्यार्थी फक्त 180 वरती आहेत मित्रांनो. मग त्याच्यामध्ये ही कॅटेगरी कुठली आहेत ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं 200-300 विद्यार्थी जे आहेत 170, 179 पर्यंत आहेत. त्यानंतर मग पुढचे विद्यार्थी सर्व 160, 140, 150 अशा पद्धतीने मित्रांनो मार्क्स आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा कितीपर्यंत गट ड चा कट ऑफ जाऊ शकतो अंदाजित, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. तर तुम्हाला सांगितलं मित्रांनो या ठिकाणी जी जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये काय सांगितलंय पहा. पुढे अजून बघूयात. एका जिल्ह्यातील विविध कार्यालयासाठी उमेदवारास एकच अर्ज करता येईल, हेही लक्षात आहे आपल्या. हा अर्ज जिल्हा कार्यालयातील सर्व पदांच्या गुणवत्तेस ग्राह्य धरण्यात येईल. तर बघा तुम्ही एक जर अर्ज केला आणि त्या जिल्ह्यामध्ये जी पण कार्यालय जसं की मित्रांनो जिल्हा हिवताप अधिकारी सोलापूर, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर, त्यानंतर अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये इतर देखील कार्यालय असतील जसे की मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जनचं कार्यालय आहे. तर सर्व कार्यालयांसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. तर अंतिम निवडीकरिता मित्रांनो जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी जी आहे तयार करून, बघा जसं की मित्रांनो पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्याची डायरेक्टली एकच गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ठीक आहे. कार्यालयनिहाय तर तुमची निवडच होणार आहे, परंतु एक पुणे जिल्ह्याची एक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. मग त्याच्यामध्ये टॉपरनुसार, कार्यालयानुसार आणि तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार मग तुमचा कट ऑफ लावला जाईल. मग उपदेशनाद्वारे आणि तुम्हाला जे मार्क्स भेटलेले आहेत त्याद्वारे तुम्हाला पद देखील निवडायचा पर्याय दिला जाणार आहे. मग गट ड मध्ये भरपूर सारी पद आहेत. शिपाई असेल, कक्षसेवक असेल, त्यानंतर नर्सिंगची काही पदं आहेत, भरपूर सारी अशी पदं आहेत. तर त्यापैकी तुम्हाला कुठलं पद पाहिजे त्याचा प्रेफरन्स तुम्हाला देता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. ठीक आहे. मेंटल हॉस्पिटलमधील पदं असतील, अशी विविध कार्यालयामधली पदं आहेत. तुम्ही ज्या कार्यालयासाठी फॉर्म भरलेला आहे परंतु सर्वच ठिकाणी तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे. तुम्हाला कुठलं पद पाहिजे त्यासाठी देखील प्रेफरन्स देता येणार आहे. तर कट ऑफ बद्दल तुम्हाला माहिती मित्रांनो मी सांगितलेली आहे. कट ऑफ जास्त हाय जाणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. या ठिकाणी थर्ड आणि सेकंड लिस्ट जर पाहिली मित्रांनो तर याच्यामध्ये जे मार्क्स आहेत जसं की सेकंड लिस्टमध्ये जर आपण बघितलं तर 110चेच सर्व विद्यार्थी या ठिकाणी पाहायला भेटतील, 110 पासून सर्व. आणि त्याच्यानंतर पुढे जर सेकंड लिस्ट जर आपण बघितली मित्रांनो, थर्ड लिस्टमध्ये 110 पर्यंत, सेकंड लिस्ट जर बघितली आपण तर याच्यामध्येही 130 ते 110चे विद्यार्थी आहेत. फक्त फर्स्ट लिस्ट जे आहे मित्रांनो याच्यामध्ये 133 पासून 140 असेल, 150, 160. तर यापैकीच मित्रांनो कट ऑफ तुमचा लागेल आणि त्यामध्येही कॅटेगरीमध्येही अजून मित्रांनो कट ऑफ जो आहे तो तुमचा कमी कमी होत राहील. तर ही एक महत्त्वाची माहिती गट ड बद्दल तुम्हाला सांगितलेली आहे. आता मित्रांनो गट क बद्दल आपण बघूयात. गट क चं तर मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशन बऱ्यापैकी कुठल्याच पदांचं या ठिकाणी झालेलं दिसत नाही. जसं की मित्रांनो हे पाहू शकता पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचं स्टाफ नर्स प्रायव्हेटचं आहे. याच्यामध्ये पहा जवळपास मित्रांनो किती विद्यार्थी आहेत, किती जणांनी परीक्षा दिलेली आहे, 27,144 जणांनी परीक्षा दिलेली आहे. परंतु याचंही नॉर्मलायझेशन इथं नॉर्मलायझेशन या पदाचं झालेलं आहे. स्टाफ नर्स प्रायव्हेट लिमिटेड जे आहे, प्रायव्हेट स्टाफ नर्स आहे याचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. पहा आफ्टर नॉर्मलायझेशन कोर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. काही पदांचं गट क मध्ये देखील नॉर्मलायझेशन झालेलं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो स्टाफ नर्सला जागा जास्त आहेत, खूप सर्व जागा आहेत. स्टाफ नर्स गव्हर्नमेंटचं पाहू शकता नॉर्मलायझेशन इथं झालेलं नाही आहे मित्रांनो, प्रायव्हेटचं झालेलं आहे. गव्हर्नमेंटसाठी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी विद्यार्थी आहेत, जसं की 12,711 विद्यार्थिनी जे आहेत या ठिकाणी दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर पूर्व पहा गट क मध्ये अजून टेलिफोन ऑपरेटर याचंही नॉर्मलायझेशन या ठिकाणी दिसत नाही. फक्त मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी
पाहिले तर 5,928 विद्यार्थी आहेत. तर गट क मध्ये मित्रांनो जे आहेत डायरेक्टली या ठिकाणी भरपूर सारे असे केडर्स आहेत की त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे. तर गट क चं देखील मित्रांनो असाच कट ऑफ लागणार आहे तुमचं सामाजिक समांतर आरक्षण कार्यालयानुसार आणि तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय केले त्यानुसार. तर याच्यामध्ये जागा देखील प्रत्येक संवर्गाला मित्रांनो कमी जास्त जागा आहेत गट क मध्ये. गट क चं जे आहे ते भरपूर सारे संवर्ग आहेत, त्याच्यामुळे याचीही मित्रांनो अजून एक निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी तुमची लागणार आहे. तर आता याच्यानंतर जे मित्रांनो तुमच्या याद्या लागतील ती असणार आहेत मित्रांनो डायरेक्टली तुमच्या जिल्ह्यानुसार मित्रांनो. पूर्ण जिल्ह्याची एकच लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मग तुम्हाला कार्यालयानुसार तुम्हाला काय होईल पुढच्या लिस्ट लागत राहतील. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार एक एक अशी यादी जी आहे तुमची निवड यादी जी आहे ती लावली जाणार आहे. आपण ही जाहिरातीमध्ये या ठिकाणी माहिती बघितलेली पहा. याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की जिल्हानिहाय एकच गुणवत्ता यादी जी आहे ती या ठिकाणी तयार केली जाणार आहे. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करून मग कार्यालयनिहाय तुमची निवड याद्या प्रत्येक कार्यालयानुसार मित्रांनो लावल्या जातील. मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रेफरन्स द्यायचा आहे की तुम्हाला कुठलं पद पाहिजे आहे त्यानुसार मित्रांनो गट ड मध्ये. तर पूर्ण रिझल्ट जो आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे. आता याच्यानंतर तुमच्या ज्या फायनल रिझल्ट जे असणार आहे मित्रांनो, फायनल रिझल्ट जो असणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो 45% जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायनल रिझल्टमध्ये चेक केलं जाईल. त्यामध्ये जागा किती आहेत वगैरे आणि हायेस्ट कुणाला मार्क्स आहेत. मग कॅटेगरी वाईज मित्रांनो तुमचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार जो आहे तो कट ऑफ ठरवला जाईल. जो फायनल लिस्ट लागेल त्यानुसार मित्रांनो मग तुम्हाला लगेच अपडेट दिलं जाईल. फायनल लिस्ट मित्रांनो पुढील आठवड्यामध्येच येण्याची शक्यता आहेत. सोमवारच्या नंतर मित्रांनो फायनल लिस्ट जे आहेत तुमच्या जानेवारी एंडिंगपर्यंत ह्या 8 दिवसामध्ये कधीही प्रसिद्ध होतील. म्हणजेच मित्रांनो खूप फास्ट प्रोसेस असणार आहे. त्याच्यामुळे फायनल लिस्ट देखील भेटून लगेच तुम्हाला जॉईनिंगचे आदेश देखील दिले जाऊ शकतात. तर जसं अपडेट येईल पुढचं तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. तसं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. सर्व या PDF फाईलचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. टेलिग्राम चॅनलला देतोय. आपला व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा. तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.